नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नको वासना विषयी वृत्तिरूपे, पदार्थी पडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पनालेश तोही नसावा. या श्लोकामध्ये भगवंताच्या ठायी आपले मन गुंतवावे असे सांगितले आहे. माणसाच्या मनामध्ये विषयाची आसक्ती असते. त्याची सहज प्रवृत्ती ही विषयाकडे, वासनेकडे आसक्त होणारी असते. यासाठी समर्थ सांगतात, नको वासना विषयी वृत्तिरूपे, म्हणजे वृत्तीतच तुमच्या वासना व विषय विकार नकोत. याचाच अर्थ असा की मुळातूनच त्या नष्ट केल्या पाहिजेत. छोटीशी जरी इच्छा, वासना मनात राहिली तर संपूर्ण मनाला ती व्यापून टाकू शकते. त्या इच्छापूर्तीचाच ध्यास माणसाच्या मनात राहतो व कोणत्याही परिस्थितीत आपण आपली ही इच्छा पूर्ण केली पाहिजे असे त्याला वाटत राहते व यासाठी तो हळूहळू वाटेल ते करायला तयार होतो. म्हणजेच याचा अर्थ असा की त्याच्या मनाने आता इच्छापूर्तीचा ध्यास घेतला आहे. तेव्हा आता त्याचे मन मोकळे कसे राहणार? एकदा का मन वासनेत गुंतले की तो भगवत भक्ती कशी करणार? म्हणून छोटीशी वासना सुद्धा मन आणि शरीर पोखरून काढते. ही एखाद्या वाळवीसारखी असते. एकदा का वाळवी लागली की भले मोठे झाड सुद्धा पोखरून उन्मळून पडते. तद्वतच शरीराचे आणि मनाचे होते. पाण्याच्या हौदाला अगदी सुई एवढे जरी छिद्र असले तरी हळूहळू सारे पाणी गळून हौद रिकामा होतो. तसेच शरीरही पोखरते व मनही व्यापून टाकले जाते. समर्थ पुढे सांगतात, पदार्थी जडे कामना पूर्व पापे. पूर्व पापामुळेच भौतिक सुखाची ओढ लागते. त्यासाठी त्यांनी पदार्थ हा शब्द वापरला आहे. कारण इच्छा मनात ठेवून जरी भगवंताची पूजा केली तरी ती पूजा फलद्रूप होत नाही. कारण काम्य भावाने केलेली पूजा व्यर्थ होय. अशी काम्य भावना वा कसली तरी इच्छा, भौतिक सुखाची ओढही माणसाला पूर्व पापानेच, संचितानेच मिळते. आपण काम्य भावनेने केलेल्या कर्माचे संचितात रूपांतर होते व त्याचे केव्हा तरी चांगले किंवा वाईट संचितात फळ मिळणारच असते. हे फळरूपी सुखदुःख भोगण्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो व जन्म मिळाल्यावर पुन्हा आपले मन भौतिक सुखाकडे धाव घेऊ लागते. यालाच समर्थ म्हणतात, पदार्थी जडे कामना पूर्व पापे. जी इच्छा आपली अपूर्ण राहिली असेल ती पूर्ण करण्यासाठी जन्म घ्यावा लागतो व त्या इच्छापूर्तीसाठीच मन भौतिक किंवा ऐहिक सुखाकडे धाव घेऊ लागते. मग यासाठी काय केले पाहिजे? तर सदा राम निष्काम चिंतित जावा. रामाचं चिंतन करावं, पण ते निष्काम भावनेनं करावं. तरच भगवंत तुम्हाला पावतो. भगवंताने गीतेतही हेच सांगितले आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझा कर्म करणे एवढाच अधिकार आहे. कर्माच्या फळांची तू अपेक्षा करणाराही होऊ नकोस व मी कर्म करणार नाही अशीही वृत्ती बाळगू नकोस. भगवंताची सेवा ही निष्काम भावनेने व्हायला हवी व ही निष्काम भावना एवढ्या टोकाची हवी की कल्पनेत सुद्धा ती नसावी. अन्यथा पुन्हा आपले मन कल्पनेच्या का होईना पण भौतिक सुखात गुरफटून पडेल. म्हणजेच उदाहरण घ्यायचे झाले तर सुंदर स्त्रीची अपेक्षा प्रत्यक्षातही ठेवू नकोस व कल्पनेतही आणू नकोस. तरच आपण सर्व विषय वासनेतून मुक्त होऊन भगवंताशी एकरूप होऊ. हाच उपदेश समर्थ या ठिकाणी करीत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.